द स्टिंग ऑपरेशन न्यूज, सत्याचे दुसरे नाव, अन्यायावर लेखणीचा घाव। गोंदिया शहराला लागून असलेल्या फुलचूर गावातील शिवधाम मंदिरात श्रावण सोमवारचे औचित्य साधून कावड यात्रेचे आयोजन करण्यात आले असून फुलचूर गावातील पांगोली नदीतून पाणी आणत शिवधाम येथील शिवपिंडाचे जलाभिषेक करण्यात आले आहे। गेल्या 5 वर्षापासून फुलचूर गावातील शिवधाम मंदिराच्या वतीने कावड यात्रेचे आयोजन केले जात असून फुलचूर गावातील शेकडो लोक श्रावण महिन्यात काढण्यात येणाऱ्या या कावड यात्रेत मोठ्या संख्येने सहभाग घेतात। यात लक्षणीय म्हणजे महिलांचा सहभाग मोठ्या संख्येत पाहायला मिळत असून यात आकर्षणाचा केंद्र म्हणजे कला पथकाच्या माध्यमातून ठिकठिकाणी शिवतांडव केले जाते, तर दुसरीकडे डीजेच्या तालावर शिवभक्त कावड घेऊन थिरकताना दिसून येत असून ही कावड यात्रा शिवधाम मंदिरात पोहोचतात शिवभक्त एक एक करून कावडच्या माध्यमातून घेऊन आलेले पाणी शिवपिंडावर टाकून पूजा अर्चना करतात। तर शिवधामच्या वतीने भगवान शंकराच्या शिवपिंडाची महापूजा केली जाते। तर यापुढे देखील दरवर्षी शिवधाम मंदिराच्या वतीने श्रावण महिन्याचे औचित्य साधून कावड यात्रा नियमित काढली जाईल असा विश्वास शिवधाम ट्रस्टचे अध्यक्ष राजेश चतुर यांनी व्यक्त केला आहे। श्रावण महिन्याच्या आदेशान्वये त्यांच्या आशीर्वादानुसार आपण दरवर्षी या ठिकाणी शिवधाम तीर्थक्षेत्र पर्यटनच्या वतीनं आपण या ठिकाणी भव्य कावड यात्रा या ठिकाणी काढतो आणि आज सुद्धा श्रावण महिन्याच्या पावन पर्वावर सगळ्या गावातील महिला बंधू भगिनी आणि सगळे आमचे बालगोपाल यांच्या माध्यमातून आज या ठिकाणी भव्य कावड यात्रा काढण्यात आलेली आहे आणि पांगोली नदीवरून भगवान भोलेनाथसाठी एक जल घेऊन सगळे आमचे भक्तजन आणि भोलेचे भक्त आहेत, सगळ्या माता भगिनी आहेत, त्या आपल्या कावडमध्ये पाणी घेऊन आणि याचं अभिषेक शिवधाममध्ये होईल आणि दरवर्षीप्रमाणे आपण सगळ्या भक्तांसाठी त्या ठिकाणी प्रसादाची व्यवस्था करतो आणि अशाच प्रकारे आपल्या ह्या शिवधाम परिवाराच्या तर्फे आपण दरवर्षी या ठिकाणी भव्य गावा आयोजन करतो। मी भगवान भोलेनाथच्या चरणी एवढीच प्रार्थना करतो की आमच्या गावाला चांगलं सुख समृद्धी लाभो आणि आमच्या सगळ्या गावकऱ्या बंधूंचं आरोग्य आणि सुखसंपदा त्यांची चांगली असो हीच भोलेनाथच्या चरणी मी प्रार्थना करतो। सुनील कावडे, द स्टिंग ऑपरेशन न्यूज, गोंदिया।